श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. एकदा मनापासून फक्त एवढे म्हणा, हे महादेवा, माझ्या घरात सुख ठेव, माझ्या कुटुंबाला सुखी ठेव आणि माझ्या घरातील प्रत्येक माणसावर तुझी कृपा ठेव. कारण महादेवांना सोनं नको, मोठी पूजा नको, मोठे नैवेद्य नको. महादेवांना हवं असते ते फक्त आपल्या भक्ताचं प्रेम आणि मनापासून घेतलेलं त्यांचं नाव. आणि म्हणूनच या श्रावण महिन्यात भगवान शिवांची एक अशी सुंदर कथा आपण नक्की ऐकली पाहिजे. ही कथा आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची. नाशिक जवळ ब्रह्मगिरी पर्वताच्या पवित्र भूमीत भगवान शिव त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने कसे प्रकट झाले, या कथेच्या प्रत्येक शब्दात महादेवांची भक्ती आहे. या कथेच्या प्रत्येक प्रसंगात एक सुंदर शिकवण आहे आणि ही कथा ऐकताना तुमच्या मनातही एकदा नक्की येईल. आपण कितीही मोठ्या अडचणीत असलो तरी जर मनापासून महादेवांना हाक मारली तर महादेव आपल्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत. तर चला, आज श्रावणाच्या या पवित्र दिवसात भगवान त्र्यंबकेश्वर महादेवांची ही सुंदर कथा ऐकूया. सुरुवात करण्यापूर्वी मनापासून म्हणा, हर हर महादेव, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ. आपल्या या चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नाशिक जवळ ब्रह्मगिरी पर्वताच्या आसपास एक अतिशय सुंदर आणि शांत जागा होती. त्या ठिकाणी एक महान ऋषी राहत होते. त्यांचं नाव होतं गौतम ऋषी. गौतम ऋषी खूप साधे होते. ते रोज लवकर उठायचे, स्नान करायचे, भगवान शिवांची पूजा करायचे, महादेवांचं नाव घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या आश्रमात आलेल्या लोकांची सेवा करायचे. त्यांच्या पत्नीचं नाव होतं अहिल्या. अहिल्या ही खूप प्रेमळ आणि धार्मिक होत्या. गौतम ऋषी आणि अहिल्या दोघेही महादेवांचे मोठे भक्त होते. त्यांच्या आश्रमात जो कोणी येईल त्याला ते प्रेमाने जेवायला देत, पाणी देत, विश्रांती देत. कोणी गरीब असेल तर त्याची मदत करत, कोणी भुकेलं असेल तर त्याला अन्न देत. गौतम ऋषीच्या मनात दुसऱ्यांसाठी खूप प्रेम होतं. पण एक दिवस त्या परिसरावर मोठं संकट आलं. पाऊस पडेनासा झाला. दिवस गेले, आठवडे गेले, पण आकाशातून एक थेंबही पाऊस पडत नव्हता. जमीन कोरडी झाली, शेत वाळून गेली, झाडांची पानं गळून पडली, नद्या आणि तलाव सुकू लागले. माणसांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं. जनावर पाण्यासाठी इकडे तिकडे फिरत होती. सगळीकडे दुःख होतं. हे सगळं पाहून गौतम ऋषीच्या मनात खूप दुःख झालं. त्यांनी विचार केला, मी काय करू? माझ्या डोळ्यांसमोर एवढे लोक त्रास सहन करत आहेत. माझ्या हातून जेवढं होईल तेवढं मी करायलाच हवं. गौतम ऋषींनी देवाची मनापासून प्रार्थना केली. त्यांनी वरुण देवाची उपासना सुरू केली. अनेक दिवस त्यांनी भक्ती केली. शेवटी त्यांच्या भक्तीने वरुण देव प्रसन्न झाले. त्यांनी गौतम ऋषींना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या आश्रमाजवळ पाण्याची सोय झाली. आश्रमात पाणी आलं, जमीन पुन्हा हिरवी झाली, धान्य उगवू लागलं, भाज्या पिकू लागल्या. गौतम ऋषीच्या आश्रमात पुन्हा आनंद आला. पण गौतम ऋषींनी हे पाणी आणि धान्य फक्त स्वतःसाठी ठेवलं नाही. ते म्हणाले, ज्या लोकांकडे पाणी नाही, ज्यांच्या घरात अन्न नाही, त्यांनी आपल्या आश्रमात यावं. आणि मग अनेक लोक त्यांच्या आश्रमात येऊ लागले. गौतम ऋषी सर्वांना अन्न देत, पाणी देत, प्रेमाने बोलत, कोणालाही रिकाम्या हाताने पाठवत नसत. हळूहळू त्यांच्या आश्रमाची कीर्ती दूर दूर पसरली. अनेक ऋषी मुनी तिथे येऊ लागले. सगळे गौतम ऋषीचं कौतुक करू लागले. पण मित्रांनो, जिथे प्रेम असतं तिथे कधी कधी मत्सरही निर्माण होतो. काही लोकांना गौतम ऋषींची वाढती कीर्ती आवडली नाही. त्यांच्या मनात विचार आला, सगळे लोक गौतम ऋषीचंच कौतुक का करतात? आणि मग त्यांच्या मनात एक चुकीचा विचार आला. त्यांनी गौतम ऋषींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
एक दिवस गौतम ऋषी आपल्या शेताकडे गेले. तिथे एक गाय आली. गौतम ऋषींनी तिला दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एक दुःखद प्रसंग घडला. गाय खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. गौतम ऋषींना हे कळताच ते खूप दुःखी झाले आणि त्यांच्या मनाला खूप मोठा धक्का बसला. ते म्हणाले, हे महादेवा, माझ्याकडून ही चूक कशी झाली? मी कोणाचंही वाईट करू इच्छित नाही. माझ्या हातून जर काही चुकीचं घडलं असेल तर मला क्षमा करा. गौतम ऋषींनी भगवान शिवांची मनापासून भक्ती सुरू केली. ते दिवस रात्र महादेवांचं नाव घेत होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात एकच विश्वास होता, माझे महादेव मला नक्की दर्शन देतील. गौतम ऋषींची भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले. एक दिवस अचानक त्यांच्या समोर तेजस्वी प्रकाश दिसला. त्या प्रकाशातून भगवान महादेव प्रकट झाले. गौतम ऋषींनी महादेवांना पाहिलं आणि ते त्यांच्या चरणी पडले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. गौतम ऋषी म्हणाले, हे महादेवा, आज माझं जीवन धन्य झालं. तुम्ही मला दर्शन दिलंत. भगवान शिवांनी प्रेमाने गौतम ऋषींना उठवलं आणि म्हणाले, गौतम, तू मनाने खूप शुद्ध आहेस. तुझ्या मनात कोणाचाही वाईट नाही. तू नेहमी दुसऱ्यांची सेवा केलीस. भुकेल्याला अन्न दिलंस, तहानलेल्या माणसाला पाणी दिलंस, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. गौतम ऋषींनी महादेवांना हात जोडले. ते म्हणाले, महादेवा, मला माझ्यासाठी काहीही नको. मला धन नको. मला मोठं घर नको. मला माझ्यासाठी सुख नको. माझी एकच इच्छा आहे, या भूमीवर पवित्र नदी यावी, या परिसरातील लोकांचं कल्याण व्हावं आणि तुम्ही या ठिकाणी कायम राहावं. मित्रांनो, गौतम ऋषींनी महादेवांकडे स्वतःसाठी काही मागितलं नाही. त्यांनी दुसऱ्यांसाठी मागितलं आणि हीच त्यांची भक्ती होती. भगवान शिव गौतम ऋषींच्या या निस्वार्थ प्रेमाने प्रसन्न झाले. भगवान शिवांच्या कृपेने पवित्र गंगा त्या परिसरात प्रकट झाली असे मानले जाते. हीच नदी पुढे गोदावरी म्हणून प्रसिद्ध झाली आणि गौतम ऋषींच्या विनंतीवरून भगवान शिव त्या पवित्र भूमीत ज्योतिर्लिंगाच्या रूपाने विराजमान झाले. हेच ज्योतिर्लिंग आज त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं. त्र्यंबकेश्वर म्हणजे 3 नेत्र असलेले भगवान शिव. आपण जेव्हा त्र्यंबकेश्वर महादेवांचं नाव घेतो तेव्हा आपल्याला भगवान शिवांच्या त्या पवित्र रूपाचं स्मरण होतं. म्हणूनच श्रावणात त्र्यंबकेश्वराचं स्मरण करणं खूप सुंदर मानलं जातं. आपल्याला नाशिकला जाता आलं तर खूप सुंदर, नाही जाता आलं, नाही जमलं तरी काही हरकत नाही. आपण आपल्या घरात बसून महादेवांचं स्मरण करू शकतो. सकाळी देवघर स्वच्छ करा. शिवलिंग असेल तर त्यावर नक्कीच पाणी अर्पण करा. शुद्ध जल अर्पण करा. बेलपत्र असेल तर ते प्रेमाने वाहा आणि काहीही त्याहून शक्य झालं नाही तर हात जोडून म्हणा, हे त्र्यंबकेश्वर महादेवा, माझ्या घरावर तुमची कृपा राहू द्या. माझ्या आई वडिलांना तुम्ही सुखी ठेवा. माझ्या मुलांना सुखी ठेवा. माझ्या घरातील प्रत्येक माणसाला सुखी ठेवा आणि घरातील दुःख दूर करा. मनाला शांतता द्या आणि तुमच्या भक्तीपासून आम्हाला कधीही दूर करू नका. महादेवांना मनापासून केलेली ही छोटीशी प्रार्थना ही खूप मोठी असते, कारण महादेव भोळे आहेत. आपण त्यांना प्रेमाने हाकी ते आपल्या भक्ताच्या हाकेला नक्की ऐकतात अशी भक्तांची आपली श्रद्धा आहे. म्हणून या श्रावणात आपण एक छोटासा नियम करूया. दररोज शक्य असेल तेव्हा काही मिनिट शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा. डोळे बंद करा आणि फक्त महादेवांचं नाव घ्या. ओम नमः शिवाय एकदा म्हणा. ओम नमः शिवाय पुन्हा म्हणा. ओम नमः शिवाय. मन शांत होईपर्यंत महादेवांचं नाव घ्या आणि शेवटी म्हणा, हे महादेवा, माझ्याकडून जाणून बुजून किंवा न कळत काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. माझ्या घरात सुख, शांती, प्रेम आणि समाधान राहू द्या.
माझ्या कुटुंबावर तुमची सावली सदैव राहू द्या. मित्रांनो, त्र्यंबकेश्वराची ही कथा फक्त एक कथा नाही, ती आपल्याला जगण्याचा एक सुंदर मार्ग शिकवते. गौतम ऋषींनी संकटात देवाला सोडलं नाही, त्यांनी दुसऱ्यांना मदत करणं सोडलं नाही, त्यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही आणि शेवटी भगवान शिव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले. म्हणून आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी देवावरचा विश्वास कधी सोडू नका. आज घरात समस्या असतील, कुणाच्या घरात पैशाची अडचण असेल, कुणाच्या घरात आजारपण असेल, कुणाचं मन दुःखी असेल, कुणाच्या घरात मुलांबद्दल चिंता असेल, कुणाला आपल्या माणसांची काळजी असेल, पण अशा वेळी मनापासून महादेवांचं नाव घ्या, कारण अडचणी लगेच संपतील अशी हमी कोणी देऊ शकत नाही. पण महादेवांचं नाव घेतल्याने मनाला आधार मिळतो, मनाला धीर मिळतो आणि संकटाकडे पाहण्याची शक्ती मिळते. या श्रावणात आपण महादेवांकडे एकच मागूया, देवा मला संकटापासून पळण्याची नाही तर संकटाला सामोर जाण्याची शक्ती दे. मला श्रीमंतीपेक्षा समाधान दे. मला मोठेपणापेक्षा चांगलं मन दे. माझ्या घरात पैसा असेल तर त्यासोबत सुख दे. माझ्या घरात सुख असेल तर त्यासोबत प्रेम दे. आणि माझ्याकडे काहीच नसेल तरी तुझं नाव घेण्याची भक्ती दे. हे महादेवा, तुमच्या चरणी आमची विनंती आहे. आमच्या घरावर तुमची कृपा असू द्या. आमच्या घरातील वडीलधाऱ्यांना सुखी ठेवा. मुलांना चांगली बुद्धी द्या. सगळ्यांना आरोग्य द्या. ज्यांच्या मनात दुःख आहे त्यांना धीर द्या आणि ज्यांच्या घरात अडचणी आहेत त्यांना मार्ग दाखवा. आणि प्रत्येक शिवभक्ताच्या मनात तुमचं नाव सदैव राहू द्या. कारण या कलियुगामध्ये सर्वात जास्ती शक्तिशाली आहे तर ते नामस्मरण. म्हणून सदैव आपल्या मनामध्ये सतत नाम चालू असावे. आपण शिवभक्त आहे तर शिवांचं, स्वामींचं नामस्मरण सदैव असू द्या. चला शेवटी सगळ्यांनी मिळून म्हणूया, हर हर महादेव, ओम नमः शिवाय, ओम त्र्यंबकाय नमः. भगवान त्र्यंबकेश्वर महादेवांची कृपा आपल्या सर्वांच्या घरावर सदैव राहो आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि भक्ती नांदो. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, मनाला भिडली असेल तर व्हिडिओला प्रेमाने एक लाईक करा. महादेवांचा जयघोष कमेंटमध्ये नक्की लिहा. महादेवांचा जयघोष कमेंटमध्ये नक्की लिहा. हर हर महादेव. आणि अशीच भक्तीची सुंदर माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या घरावर महादेवांची कृपा सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.